डोपामिन असा ब्रेनचा हॉर्मोन ज्याबद्दल बऱ्याच जणांना मिसकन्सेप्शन आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये. तर व्हॉट इज डोपामिन आणि ते मिसकन्सेप्शन जे काही आहे ते दूर करायचं काम या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. सो लेट स्टार्ट विथ व्हॉट इज डोपामिन ॲक्च्युली अँड व्हॉट इज नॉट ऑल्सो. फर्स्ट, व्हॉट इज डोपामिन? डोपामिन हे तुमच्या ब्रेनचं केमिकल मॅसेंजर आहे. डोपामिन तुमच्या ब्रेनचं हॉर्मोन आहे जे की बॉडीला फील गुड करून देत नाही. हे डोपामिन काय नाही आहे ते सांगतो पहिले तुम्हाला. डोपामिन इज नॉट व्हॉट यू मेक्स फील, बट इट इज जे की तुम्हाला फील गुडपर्यंत ड्राईव्ह करतं. साध्या सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर डोपामिन तुम्हाला गोष्टी करायला प्रवृत्त करतं. कोणतीही गोष्ट जी की बॉडीला असं वाटतं सर्वायवलच्या दृष्टीने, तुम्हाला जिवंत राहण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कोणतीही अशी गोष्ट जी जिवंत राहण्याची उपयुक्त आहे असं बॉडीला वाटतं, ती गोष्ट प्रवृत्त करायला लावणारा जो हॉर्मोन आहे तो डोपामिन आहे. रॅदर दॅन तुम्हाला जस्ट फील गुड करून देणं. फील गुड करून देणं हे सेरोटोनिन हॉर्मोनचं काम आहे, ना की डोपामिन हॉर्मोनचं. त्यामुळे बऱ्याच व्हिडिओजमध्ये तुम्ही ऐकलं असेल की चांगलं जेवण केल्यानंतर तुम्हाला डोपामिन रिलीज होतं, रील्स स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटतं आणि डोपामिन फील होतं. नो, दॅट इज नॉट 100% रिअल किंवा दॅट इज नॉट 100% ट्रू. बिकॉज डोपामिन तुम्हाला हॅपीनेस क्रिएट किंवा हॅपी फील झाल्यानंतर मिळत नाही. डोपामिन तुम्हाला तेव्हा रिलीज होतं जेव्हा तुम्ही अशा कामांच्या सामने जाता, ते कामं तुम्हाला एक सर्वायवल मोडच्या हिशोबाने सेफ फील करून देतात. म्हणजे जेवण करायचं असेल किंवा चांगलं खायचं, गुलाबजाम खायचा असेल फॉर एक्झाम्पल. आय एम अज्युमिंग की तुमच्या बऱ्याचपैकी गुलाबजाम आवडत असेल सर्वांना. सो मी गुलाबजाम घेतो. गुलाबजाम खायचं आहे, ओके. सो गुलाबजाम दिसल्यावरती आपल्या माइंडमध्ये डोपामिन रिलीज होतं. गुलाबजाम बघितल्यावरती आपल्या माइंडला वाटतं की नाही, हे चांगलं आहे, हे खाल्ल्यानंतर आपल्याला चांगलं फील होईल. बट जे फील झालं गुलाबजाम खाल्ल्यावरती चांगलं फील होतं ते डोपामिन नाही आहे. गुलाबजाम बघितल्यावरती त्याच्याकडे जे ॲट्रॅक्ट करून नेतं, जे ॲट्रॅक्ट करून न्यायची जी इच्छा ब्रेनमध्ये डेव्हलप होते, ती ब्रेनमधील इच्छा डोपामिनमुळे होते. गुलाबजाम बघितल्या तुमच्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतं. ते सांगतं की गो टू दॅट गुलाबजाम आणि ते ईट कर, तेव्हा तुला चांगलं वाटेल. अजून एक गोष्ट म्हणजे जिथे कुठे तुमच्या बॉडीला दिसतं आहे की रिवॉर्ड मिळणार आहे, जिथे कुठे तुम्हाला एक बक्षीस मिळताना दिसतं आहे, तिथे तुमचा डोपामिन रिलीज होत असतो. सो जेव्हा एक विन सिच्युएशन आपल्या माइंडमध्ये इमॅजिन होते तेव्हा डोपामिन रिलीज होतो. दॅट्स द इव्होल्युशनरी कारण. म्हणजे आपण हजारो वर्ष आपण जंगलात काढलेली आहे माणसाच्या जातीने, प्राण्यांच्या जातीने, माणसांच्या जातीने. तर त्या हजारो वर्षांच्या जर्नीमध्ये आपल्या ब्रेनमध्ये क्लिक झालं आहे की जेव्हा केव्हा आपल्याला जिंकण्याची वेळ आलेली आहे, तेव्हा आपण फील गुड करतो आणि तेच फील गुड आपल्याला चांगलं जीवन जगण्यासाठी उपयुक्त असतं. सो उपयुक्त असल्यामुळे तेच फील गुड परत परत व्हावा यासाठी डोपामिन रिलीज होत असतं. म्हणजे असं सांगायचं आहे मला की जेव्हा आपल्याला रिवॉर्ड मिळतो आणि तो रिवॉर्ड आपल्याला फील गुड करून देतो, जो की चांगल्या आयुष्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो रिवॉर्डमुळे पण डोपामिन मिळत असतो, हे मला या डायलॉग थ्रू हायलाईट करायचं आहे. सो डोपामिन जेव्हा कमी असतो तेव्हा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या की इम्पॉर्टंट असूनसुद्धा मिस होतात आपल्याकडनं. फॉर एक्झाम्पल, एक एक्सपेरिमेंट केला गेला होता फॉरेनमध्ये. जेव्हा एका उंदरामधनं एक डोपामिन काढून टाकले गेले. डोपामिन काढून टाकल्यानंतर त्याच्यापुढे अन्न जरी ठेवले ना तरी तो खात नव्हता, कारण त्याच्यामध्ये डोपामिन नव्हतं आणि ते डोपामिनचं काम हेच होतं की काहीही गोष्ट करण्याची प्रवृत्ती आणून देणं. सो ती प्रवृत्तीच काढल्यानंतर
ते अन्न जरी त्याला जीवनासाठी महत्त्वाचं होतं, तरी ते अन्न न खाण्याचा निर्णय तो उंदीर घ्यायचा आणि आळसून एकाच जागी बसायचा. इतकं हानिकारक आहे जेव्हा तुम्ही डोपामिनच्या फार कमी लेवलवरती असतात. ते तुम्हाला सॅडनेस देतं, डिप्रेशन देतं आणि इव्हन सुसायडल थॉट्स देखील आणू शकतं. काय तर डोपामिनच्या फार, फार, फार कमी लेवल. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही डोपामिन कमी करू नका. बट मी एक्स्ट्रीम केसबद्दल बात करतो आहे, जेव्हा डोपामिन डायरेक्ट नेग्लिजन्सच्या बरोबर असतं ह्युमन बॉडीमध्ये. सो हा पॉईंट झाला. नेक्स्ट पॉईंटमध्ये मी असं सांगतो आहे की कंटिन्युअस डोपामिन मिळत जाणे. आता काय झालं आहे ना, आपल्या इव्हॉल्युशनरी जे हॅबिट्स आहे आपले, ज्याने आपल्याला डोपामिन मिळत गेलेलं आहे, त्या हॅबिट्सला जे मॉडर्नायझेशन झालेलं आहे या जगाचं, त्या मॉडर्नायझेशनने त्या हॅबिट्सचा फार मॅनिप्युलेटिव्ह पद्धतीने हार्श यूज केलेला आहे. म्हणजे जे डोपामिन आपल्याला एका कंटिन्युअस आणि पेशन्स ठेवलेल्या गोष्टींमधनं मिळायचं, तेच डोपामिन आपल्याला एक क्लिक किंवा एक स्क्रोलवरती सहजपणे मिळतं. म्हणजे इंस्टाग्राम स्क्रोल केल्यानंतर आपल्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते आणि पटकन आपण दुसऱ्या सेकंदाला वर स्वाईप करतो आणि आपल्याला काहीतरी नवीन मिळतं. व्हेअर ॲज हीच गोष्ट आपण जर जुन्या काळात किंवा अगदी आपल्या स्टोन एज इयर्समध्ये इमॅजिन केली, तर हीच नवीन नवीन गोष्ट घेण्यासाठी किंवा हेच रिवॉर्ड चेज करण्यासाठी आपल्या आदिमानव लोकांना फार 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 मेहनत घ्यावी लागायची आणि त्याच्यामध्ये फार टाईम जायचा. ती मेहनत आपल्याला घ्यावं लागत नाही आणि एक स्वाईप नंतर किंवा एक क्लिक नंतर ती आपल्याला रिवॉर्ड सतत मिळत असते. आणि ह्या कंटिन्युअस रिवॉर्ड किंवा क्विक रिवॉर्डमुळे आपलं जे डोपामिन आहे ते फार हाय होतं आणि ॲट द एंड आपण कोणत्याही गोष्टीला इझिली डिस्ट्रॅक्ट होतो, कोणत्याही गोष्टीला ॲट्रॅक्ट किंवा ॲडिक्टेड होऊन जातो त्याच डोपामिनच्या गैरफायदा घेतल्यामुळे. सो दॅट वॉज ऑल फॉर द डोपामिन, जे की माझ्या माइंडमध्ये आलं. मला देखील आधी असंच वाटायचं की डोपामिन म्हणजे फील गुड हॉर्मोन आहे, बट नाही. डोपामिन फील गुड हॉर्मोन नाही, फील गुड हॉर्मोन सेरोटोनिन आहे. आणि जे डोपामिन आहे ते फक्त कोणतीही क्रिया करायला आपल्याला प्रवृत्त करतं. दॅट्स इज ऑल. म्हणजे डोपामिन एवढंच आहे की आपल्याला इच्छा जागृत करतं. इच्छा जागृत करतं कोणत्या गोष्टींसाठी? तर ज्या गोष्टी आपल्याला सर्वायवल बेसिससाठी इम्पॉर्टंट आहे. ज्या सर्वायवल बेसिससाठी इम्पॉर्टंट आहे आपल्या एकदम आदिमानवाच्या काळापासून आत्तापर्यंत चालत आलेल्या पर्स्पेक्टिव्हने. सो या, दॅट वॉज ऑल फॉर द डोपामिन, जे की माझ्या माइंडमध्ये आलं ते मी ह्या याच्यामध्ये रेकॉर्ड केलं.